नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की आता ही दोन पोरं इरा ईशानचं सामान घेऊन पळत असतात आणि त्यांच्या पाठीमागे इरा ईशान धावत असतात. तितक्यात समोरून अशोक मामा येतात. ईशान मोठ्याने आवाज देतो आणि म्हणतो की आजोबा त्या दोन मुलांना पकडा. तर इतक्यात अशोक मामा त्या दोन्ही पोरांना पकडतात. आता ती दोन्ही पोरं पकडल्यावरती इरा ईशान पुढे येतात आणि म्हणतात की आजोबा, आमचे हे काही स्केचेस आणि मनी हे दोघं जण पोरं घेऊन पळून चालले होते. अशोक मामा त्यांच्यावरती ओरडतात आणि म्हणतात, काय रे, कोणत्या सोसायटीतली मुलं आहात तुम्ही? आता हे दोघं जण म्हणतात की आम्ही शेजारच्या सोसायटीमधले आहोत. अशोक मामा त्यांना दम देतात, जर इथून पुढे परत माझ्या मुलांना तुम्ही काही त्रास दिला, त्यांच्या वस्तू अशा चोरून घेऊन पळून चालले, तर गाठ माझ्याशी. असं म्हटल्यावरती आता ही दोन्ही पोरं त्यांच्या वस्तू देऊन टाकतात आणि सॉरी म्हणून तिथून निघून जातात. पुढे आता ईशान अशोक मामांना म्हणतो की आजोबा, तुम्ही नसताना तर सॉलिड वाट लागली असती. अशोक मामा म्हणतात, बरं बरं, आणि तुमची संयमी ताई कुठे? तर ईशान म्हणतो की ती तिकडे थांबली हॉलमध्ये. अशोक मामा म्हणतात, ती तिकडे एकटी आहे, तिला जाऊन मदत करा, नाहीतर परत काहीतरी भानगड होईल. आणि तिला जाऊन सांगा की मी फ्रेश येऊन येतो, चला जा बरं, लागा कामाला. तर दुसरीकडे आपण असं पाहतो की राधाबाईनी ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल समोर ठेवतात, डिक्शनरी घेतात आणि त्यातले इंग्लिशमधले शब्द मराठीत शोधून एका वहीवरती ते मराठीतले शब्द लिहून काढतात. त्यानंतर इकडे इरा ईशान हे दोघं जण संयमीला सांगतात की थँक गॉड, आजोबा एकदम परफेक्ट टाईमावरती आली. जर आजोबा आले नसते ना, तर त्या मुलांनी किती लोकांच्या किती वस्तू चोरल्या असत्या ना, काय माहिती. तर संयमी म्हणते की गाईस, बाय द वे, आजोबा आले आहेत, मग त्यांच्यासोबत भैरवी माऊ, अर्जुन काका, अनिश काका कुणीच नाही आलं का? ईशान म्हणतो, त्यांच्याबद्दल आमचं काही बोलणं झालं नसून पण आय एम शुअर भैरवी माऊ आणि अर्जुन काका नक्की येतील. इरा म्हणते, आपण एक काम करूया, आपण ना अर्जुन काकाला फोन करूया. हे घे फोन. आता ईशान अर्जुनला फोन ट्राय करतो, पण अर्जुन काही फोन उचलत नाही. तर हे आता तो संयमीला सांगतो. संयमी म्हणते, डोंट वरी, येईल तो. तोपर्यंत ना आपण फटाफट प्रेप करूया, चला मी तुम्हाला हेल्प करते. असं म्हणून आता हे पुन्हा एकदा स्टॉल सजवायला लागतात. त्यानंतर इकडे ऑफिसमध्ये अनिश भैरवीसोबत त्याचा जो काही वाद झालेला असतो, ती जे काही त्याला बोललेली असती ते त्याला सगळं काही आठवत असतं. ती त्याला म्हटलेली असते की माझा कोण मारा होतोय, माझी घुसमट होती. आता हे आठवून अनिश फारच अस्वस्थ होतो आणि तिथून निघायला लागतो. तितक्यात तिथे शिपाई येतो आणि तो म्हणतो की साहेबांनी बोलवलंय फाईल घेऊन. अनिश मग की आत्ता हे काम करणं गरजेचं आहे का? मग त्यांना सांग म्हणो की मला इमर्जन्सी आहे, मला जावं लागतंय. तर शिपाई म्हणतो की नाही, साहेबांनी दिलेली फाईल परत त्यांनी मागितली. अनिश म्हणतो, आत्ता हे करावंच लागेल का? शिपाई म्हणतो की हो, साहेब केव्हापासून वाट बघतात, लवकर द्या नाही तर ते तुमच्यावरती चिडतील. असं म्हणून आता तो शिपाई तिथून जातो आणि अनिश वैतागतच तो लॅपटॉप उघडतो आणि काम करू लागतो. त्यानंतर आता इकडे भैरवी अनिशला एक व्हॉइस नोट पाठवते. आता व्हॉइस नोट पाठवून झाल्यानंतर भैरवी रडू लागते. तर दुसरीकडे अनिशला ती व्हॉइस नोट भेटलेली असते. आता अनिश ती व्हॉइस नोट ऐकू लागतो. त्यामध्ये असतं की हाय अनिश, सध्या ॲक्च्युली आपलं कम्युनिकेशन जरा गणलंय, म्हणून मी हा व्हॉइस नोट पाठवते. मला खूप वाईट वाटलं अनिश, तू जे काही बोलला ना, त्याने मला फार वाईट वाटलं. मी आयुष्यात पहिल्यांदा कम्प्लिटली सरेंडर होऊन एका नात्यात गुंतली होती अनिश. एखादी मुलगी करिअरच्या बाबतीत ॲम्बिशन्स असते म्हणजे तिच्यासाठी प्रेम कमी महत्त्वाचं असतं, असा का समज असतो लोकांचा. आणि तू तर तुझं करिअर जसं सोडणार नाहीस ना, तसं मी पण माझं करिअर सोडणार नाही. सगळे डीप डाऊन पुरुष हे ट्रॅडिशनलच असतात. वर्षानुवर्ष जे कंडिशन असतं ना, ते नाही जात, नाही सोडवत त्यांना. महिलांनी असंच वागलं पाहिजे, तसंच वागलं पाहिजे, हे त्यांना सतत वाटत असतं. टू बी व्हेरी ऑनेस्ट, मला या सगळ्या गोष्टीचा ना खूप जास्त त्रास झाला की तुझ्यासारख्या शहाण्या, समजूतदार, इतका शिकलेला मुलगा माझ्या एका मित्रामुळे इन्सिक्युअर होतोय. अचानक त्याला माझं करिअर, मला स्वतःला त्यात झोकून देणं, हे सगळं काही आवडेनसं झाले. अनिश, आता कुठे आपण एकमेकांना आपलं प्रेम व्यक्त करत होतो ना रे, आता अचानक हे सगळं काही बदललंय, मला खूप वाईट वाटले. आता आपण थोडं थांबूयात, थोडा विचार करूयात आणि जेव्हा दोघांचे विचार जुळतील ना, तेव्हा बोलूयात. बाय. आता हे ऐकल्यावरती अनिश फार अस्वस्थ होतो आणि तो घाईघाई तिथून निघायला लागतो. शिपाई तिथे येतो आणि त्याला अडवायचा प्रयत्न करतो की साहेबांनी बोलवले. अनिश मात्र त्याचं काही न ऐकता तो तिथनं घाईघाईत निघून जातो. त्यानंतर आता अशोक मामा घरी आल्यावरती पोरांना फोन करतात आणि म्हणतात की पोरांनो, मी तुमच्याकडे येतोय, तुम्हाला घरून काय आणायचंय का? संयमी म्हणते, नाही आजोबा, काही घेऊन यायचं नाहीये, पण अजून माऊ, अर्जुन काका, अनिश काका कुणी आलेलं नाहीये. अशोक मामा म्हणतात, येतील येतील, मी येतो तिकडे, काही काळजी करू नका. असं म्हणून ते फोन ठेवतात. मित्रांनो, मला वाटलं होतं की अशोक मामा घरी येतील तर राधाबाईंना ती फाईल घेऊन बसलेले पाहतील, पण तसं काही घडलेलं नाहीये. हट, माझा तर मूड ऑफच झाला. असो. त्यानंतर आता इकडे हर्षा भैरवीच्या केबिनमध्ये येते आणि म्हणते की हाय भैरवी, अगं तुम्हाला बोलवलं होतं. भैरवी म्हणते की येस, ॲडमिनिस्ट्रेशन रिपोर्टचं काय झालं? हर्षा म्हणते उद्यापर्यंत होईल. भैरवी तिच्यावरती रागवत आणि फार मोठ्या आवाजातच म्हणते की व्हॉट नॉनसेन्स, तो रिपोर्ट आजच्या आज सबमिट करायचा होता, मला हेड ऑफिसमधून फोन येत आहेत. हर्षा म्हणते की अगं तू माझ्याशी असं का बोलती अशा आवाजामध्ये, आपण फ्रेंड आहोत ना.
भैरवी म्हणते की नॉट एनीमोर, तुझे कारनामे बघून यू आर नॉट माय फ्रेंड एनीमोर. तर हर्षा म्हणते की अगं त्या फोटो प्रकरणामुळं तू अजूनही माझ्यावरती राग धरून बसलीस का? कम ऑन यार भैरवी, आपण दोघी ॲम्बिशन्स आहोत. एव्हरीथिंग इज फेअर, लव्ह अँड वॉर, राईट? यावरती भैरवी हसते आणि म्हणते की हर्षा, तू माझा विश्वासघात केलाय. ऑफकोर्स मी ॲम्बिशन्स आहेत, बट हर्षा मी तुझ्यासारखी रुथलेस आणि क्रूर नाही आहे. मला त्या रेसचा भागच व्हायचा नाही आहे ज्यामध्ये तू धावतेस. मला माझ्या लोकांना सोबत घेऊन पुढं जायचं आहे, एकटीनं नाहीच. त्यामुळं तू बिंदास पुढे एकटी जा, ओके? ऑल द बेस्ट. आणि हो, तो रिपोर्ट आजच्या आज सबमिट करायचा आहे, गो. असं म्हटल्यावरती आता हर्षा तिच्याकडे रागाने पाहते आणि तिथून निघून जाते. तर इकडे अनिशला वाटतं की भैरवी त्याला सोडून जाईल म्हणून तिला भेटण्यासाठी हा अनिश धावत पळत सुटलेला असतो. त्यानंतर आता इरा ईशान दोघंजणं बाहेर येतात आणि अशोक मामांना भेटतात. अशोक मामांना ईशान म्हणतो की आजोबा, अहो मी अनिश काकाचा किती वेळ झाला फोन ट्राय करतोय, पण त्याचा काही फोन लागतच नाहीये. अशोक मामा म्हणतात हो का, थांब मी ट्राय करतो. असं म्हणत अशोक मामासुद्धा फोन ट्राय करतात, पण फोन काही लागत नाही. ईशान म्हणतो मला नाही वाटत अनिश काका येईल म्हणून. अशोक मामा म्हणतात की तुम्हाला का असं वाटतं की अनिश येणार नाही म्हणून? इरा म्हणते कारण अनिश काकाला आवडलं नाही आम्ही अर्जुन काकाची हेल्प घेतोय म्हणून, आणि म्हणूनच तर त्याचं आणि संयमी ताईचं भांडण. तर आता अशोक मामा ते ऐकतात. ईशान पटकीनी इराला थांबवतो बोलण्याचं. अशोक मामा म्हणतात काय कसलं भांडण? तर इकडे अनिश एका रिक्षाला धडकतो आणि खाली पडतो, त्यामुळं तो जखमी होतो. लोक गोळा होतात, त्याला उचलतात. अनिश स्वतःला सावरतो आणि परत एकदा घरी येण्यासाठी तो धावत पळत सुटतो. तर इकडे आता मुलं ही अशोक मामांना काही सांगणार तेवढ्यात तिथे भैरवी येते. आता भैरवीला पाहताच इरा ईशान दोघंजणं पळतात आणि भैरवीला मिठी मारतात आणि म्हणतात की अगदी वेळेवरच आली माऊ, बरं झालं तू आलीस, पण अनिश काका अजून आलेला नाहीये. भैरवी म्हणते काय, अनिश अजून आलेला नाहीये? अशोक मामा पुढे येतात आणि म्हणतात अगं मी केव्हापासून त्याला फोन ट्राय करतोय, पण अजून काही त्याचा फोन लागलेला नाहीये. बहुतेक माझ्याच कनेक्शनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल. भैरवी म्हणते की हो, आमच्याही कनेक्शनमध्ये प्रॉब्लेम होतोय गेले कित्येक दिवस, आजच नाही. मला नाही वाटत ती तो येईल म्हणून. तितके तिथे अनिश येतो आणि म्हणतो की भैरवी अगं मी आलोय, असं म्हणत पुढे येतो. आता त्याची ही हालत झालेलं पाहून सगळेजण घाबरतात आणि म्हणतात की अरे अनिश, तू काय झालं तुला? भैरवी म्हणते अरे अनिश केवढं लागलंय तुला? तर अनिश म्हणतो एवढं काही लागलेलं नाहीये. अशोक मामा म्हणतात नाही नाही, घरी चल घरी चल, आपण ना त्याला काहीतरी बँडेज पट्टी लावू. असं म्हणत आता अनिशला घेऊन वरती येतात. इकडे ईशान हा संयमीला फोन लावतो आणि तो सांगतो की अनिश काकाला खूप लागलंय, तू लवकर घरी निघून ये. त्यानंतर आता घरी भैरवी अनिशला मलमपट्टी करत असते आणि त्याला विचारते की अरे अनिश, तुला हे लागलं कसं? तू घसरलायस का, पडलायस का, काय झालं नक्की? अनिश म्हणतो काही एक झालेलं नाहीये. अशोक मामा म्हणतात चल चल मी तुला दवाखान्यात घेऊन जातो. तर अनिश म्हणतो नको बाबा, एवढं काही झालं नाहीये, ॲक्च्युली मला एक गाडी धडकली. आता हे ऐकल्यावरती सगळेजण शॉक होतात. अनिश म्हणतो की मी धावत पळत येत होतो, त्यावेळेसच एक गाडी येऊन मला धडकली. तर भैरवी म्हणते अरे पण तू धावत पळत काय येत होतास? अनिश म्हणतो की मला असं वाटलं मी जर वेळेत आलो नाही तर तू मला सोडून निघून जाशील. भैरवी म्हणते अरे मी का तुला निघून सोड भैरवी म्हणते अरे मी का तुला सोडून निघून जाईल? अनिश म्हणतो तूच ती मला व्हॉइस नोट पाठवली होतीस ना की आपण थोड्या वेळ थांबू मग बोलू. मला असं वाटलं की मी जर आता आलो नाही तर तू मला सोडून निघून जाशील. भैरवी म्हणते अरे मी ते रागात बोलले होते, मला राग आला होता अनिश तुझा म्हणून तसं बोलले होते. पण नंतर मला जाणवलं की मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मला सगळं काही आठवलं की तू माझ्यावरती किती प्रेम करतोस ते, आणि मी तुला सोडून राहू शकत नाही हेही मला कळलं. आता ह्या दोघांचं असं प्रेम पाहून अशोक मामांना फार बरं वाटतं. तितक्या तिथे आता अर्जुन येतो आणि तो म्हणतो की अगदी बरोबर बोलते भैरवी. असं म्हणत पुढे येतो आणि म्हणतो की हे बघ अनिश, ती तुला कधी एक सोडून जाणार नाहीये. पुढे म्हणतो की कंपास बावळट, हा असं करतात का? असं म्हणत आता तो अनिश शेजारी बसतो आणि त्याला म्हणतो की हे बघ अनिश, अरे भैरवी तुला कधी सोडून जाणार नाही. आणि भैरवीला समजून सांगतो की हे बघ अनिशला जी काही तुझ्याबद्दल इन्सिक्युरिटी वाटत होती ना, त्यामागं प्रेम होतं. तर भैरवी म्हणते की रॉजरसुद्धा असाच होता, तो सुद्धा असाच इन्सिक्युअर होता, त्यामुळं तर आमची खूप भांडणं व्हायची. त्यामुळं मला असं वाटलं की तूही तसंच करतोय. यावरती अर्जुन म्हणतो की भैरवी, अगं रॉजर आणि अनिश ही दोन वेगवेगळी माणसं आहेत. एकाचे नियम दुसऱ्यावर तू लादू शकत नाही. आणि हे बघ अनिशची जी जेलिसी आहे ना, त्यामागे प्रेमाची भावना आहे, अधिकाराची नाही. बरं चला तुम्ही आनंदाने एकत्र राहा. चला आता मी निघतो, माझा निघायचा टाईम झालेला आहे. सगळे काही कामं झाली आहेत, प्रोजेक्टचं पण काम झालं आहे. त्यामुळं आता मला बँगलोरला जावं लागेल आणि जेव्हा मी मुंबईत परत येईल ना त्यावेळेस तुम्हाला भेटेल. तोपर्यंत तुम्ही इकडचं सगळं काही सॉर्ट करा आणि बँगलोरला या मला भेटायला. आता हे ऐकल्यावरती संयमी इरा ईशान यांना फार वाईट वाटतं. इरा म्हणते की अर्जुन काका, म्हणजे तू आम्हा सगळ्यांना सोडून चाललायस का? तर अर्जुन उठतो आणि म्हणतो कॉम ऑन यार, मी तुम्हाला सोडून कसा जाईल? आपण फ्रेंड्स आहोत ना, मग बेस्ट फ्रेंड एकमेकांना सोडून जातात का?
आणि हो, तू तुझ्या स्टोरीज लिही, मस्त वाच आणि थोडं मराठीत पण कर काहीतरी, ओके. पुढे तो संयमीला पण म्हणतो की तू जे काही कुकिंगचं बेकिंगचं घेतलं आहे ना, तेच करिअर म्हणून कर्सिव्ह कर. पुढे तो ईशानला सुद्धा त्याच्या पेंटिंगबद्दल कौतुक करतो. त्यानंतर पुढे आता अर्जुन, राधामामी आणि किशा भाऊकडे येतात आणि म्हणतात की हे बघा मामा मामी, तुम्ही जे काही सोनं सापडतात ना ते ह्याच घरामध्ये आहेत, कळलं का? तर किशा भाऊ म्हणतात काय, मी काय ऐकलं नाही. अर्जुन म्हणतो की आता ह्यांनी ऐकायचं स्वतःहूनच बंद केलंय म्हटल्यावरती यांना सांगून तरी काय फायदा आहे नाही का, चला येतो. तर राधाबाईंनी म्हणतात की हो हो परत ये. त्यानंतर आता भैरवी उठते आणि अर्जुनला मिठी मारते आणि म्हणते की थँक्यू सो मच. अर्जुन म्हणतो तू थँक्यू म्हणू नकोस, तू एक काम कर, माझ्या पायावरती 100 वेळा नाक घास आणि म्हण की अर्जुन तू ग्रेट आहेस, अर्जुन तू ग्रेट आहेस. आता भैरवी म्हणते हा चल आता जास्त होतंय हा निघ. तर पुढे आता अर्जुन थोडा भावुक होतो, हातामध्ये एक गिफ्ट घेतो, अशोक मामाच्या समोर जातो, अशोक मामाच्या पाया पडतो आणि म्हणतो की काका चला निघतो, बऱ्याच वर्षानंतर मला वडिलांना भेटल्यासारखं वाटलं. तर आता अशोक मामा सुद्धा खूप भावुक झालेले असतात आणि म्हणतात की तुझ्यामुळे मला खूप वर्षानंतर माझं तारुण्य मला परत मिळाल्यासारखं वाटतंय. फक्त तू मला यंग मॅन म्हटला नाहीस तर मला तुमच्या पिढीची एनर्जी दिली, तुमचा स्पीड दिला, त्यामुळं मी 10 वर्षांनी तरुण झालो असं मला वाटतंय. थँक्यू सो मच. पुढे आता अर्जुन म्हणतो की मी तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलंय, असं म्हणत आता ते गिफ्ट अशोक मामांच्या हातात देतो. अशोक मामा ते गिफ्ट उघडतात आणि पाहतात तर त्याच्यामध्ये अशोक मामाचं स्केच काढलेलं असतं आणि त्यावरती दिलेलं असतं की बाप माणूस. ते पाहून अशोक मामा फारच भावुक होतात. आणि आजचा भाग इथे संपतो. आता उद्याच्या भागात आपण असं पाहणार आहोत की राधावहिनी केशवभाऊंना झोपेतून उठवतात आणि म्हणतात की उठा उठा, अहो मला हिरा सापडलाय, अख्खी हिऱ्याची बाजारपेठ सापडली आहे. आपली सूनबाई आणि आपला भाचा यांचं खरं खरं लग्न झालं नाहीये. ते म्हणतात ना काय कंत्राटी लग्न, तसं त्यांचं कंत्राटी लग्न झालेलं आहे. 3-4 महिने हे बिन लग्नाचे एकत्रच राहतात आणि मेन म्हणजे हे भाऊजींना याबद्दल काहीच माहिती नाहीये. आता हे ऐकल्यावरती केशवभाऊ पण फार खुश होतात. तर आता पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल की आता हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सगळ्यांसमोर येतंय का राधावहिनी आणि किशाभाऊ हे दोघं जण आता अनिशला आणि भैरवीला ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून किती पैसा उकळतात ते आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळेल. पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.